कर्वेनगर आणि शिवणे भागातील नामांकित शाळांना खाद्यपदार्थ व वाहतूक सेवा पुरवणाऱ्या एका खासगी कंपनीच्या संचालक महिलेला धमकावून पुण्यातील गुंड निलेश घायवळ, त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि त्यांच्या साथीदारांनी तब्बल 44 लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी एकूण 13 जणांविरुद्ध वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात एका शाळेतील क्रीडा शिक्षकाचाही समावेश आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश घायवळ सध्या कोथरूड गोळीबार प्रकरणातही फरार असून त्याच्या विरुद्ध आतापर्यंत अनेक गुन्हे नोंदवले गेलेत। परिमंडळ 3 चे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी ही माहिती दिली आहे। तक्रारदार 40 वर्षीय महिला उद्योजिका शाळांना अन्न आणि वाहतूक सुविधा पुरवत होत्या। कर्वेनगरातील एका शाळेतील क्रीडा शिक्षक बापू कदम यांनी 2024 मध्ये माझ्याकडून दूध आणि पनीर खरेदी करा असं सांगितलं। महिलेनं 22 लाख रुपये जमा केले, पण कदमने पुरवठा केला नाही। जानेवारी 2025 मध्ये कदमने कबूल केलं की तो निलेश घायवळ टोळीसाठी काम करतो। त्याने आणि सचिन घायवळने आमच्याकडूनच खरेदी करा, नाहीतर व्यवसाय बंद करू अशी धमकी दिली। भीतीने महिलेनं आणखी 22 लाख रुपये जमा केले होते।